रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मुरुडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा। मुरुड जंजिरा नगर परिषद आणि मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोहळ्याचे आयोजन। आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते होणार उद्घाटन। रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा नगर परिषद आणि मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एका सोहळ्याचं शानदार आयोजन करण्यात आलंय। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा रविवारी पार पडतोय। आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन होणार आहे। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य दिव्य असं स्मारक मुरुड जंजिरा इथल्या ऐतिहासिक नगरीतच व्हावं असं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुरुड तालुक्यातील बौद्ध समाजाच्या तब्बल 50 वर्षांच्या संघर्षानंतर आणि एकजुटीने दिलेल्या लढ्याने अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अतिभव्य बहुउद्देशीय स्मारक बांधण्याला मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघाला अखेर यश आलंय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या हयातीत 2 वेळा न्यायालयीन कामकाजानिमित्त मुरुड इथे आले होते। त्यामुळे हिंदू बोर्डिंग इथे त्यांचं 15 दिवसांचं वास्तव्य होतं। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक मुरुड जंजिरा शहरामध्ये त्यांच्या महान विद्वत्तेला शोभेल असं उत्कृष्ट दर्जाचं भव्य दिव्य आणि बहुउद्देशीय स्मारक व्हावं अशी मुरुड तालुक्यातील बौद्ध समाजासह शेतकरी, कष्टकरी आणि तमाम बहुजन समाजाची गेल्या 50 वर्षांपासून इच्छा होती। नव्हे तर ते स्वप्न होतं। ते स्वप्न सत्यात उतरल्याने आंबेडकरी बहुजन समाजात उत्साही आणि आनंददायी वातावरण आहे। या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर आंबेडकरी धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा बहुजनाचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा बहुजन छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतिबा ज्योतिबा महात्मा फुलांचा क्रांती ज्योतिबा महात्मा फुलांचा सावित्रीबाई फुलांचा सावित्रीबाई फुलांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा माता सावित्रीबाई फुलेंचा माता सावित्रीबाई फुलेंचा बोलो बोलो जय भीम बोलो 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 जय भीम बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रियदर्शी सम्राट अशोकांचा प्रियदर्शी सम्राट अशोकांचा जागृती रमाबाईंचा। तर काय सांगाल, काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची फलश्रुती झालेली आहे, स्मारक उभं राहिलेलं आहे, काय भावना आहे आपली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी होतं आहे, हे आमचे 50 वर्षाचे स्वप्न साकार होतात। आमदार महेंद्र दळवी यांची वचनपूर्ती आणि आमचं स्वप्नाची वचनपूर्ती ही झालेली आहे।
आणि ज्या पवित्र भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आगमन झालेलं आहे, त्याची पुण्यस्मृतीने पावन झालेली भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होणं हे आमच्यासाठी एक आनंदाची, उत्साहाची, अभिमानाची, स्वाभिमानाची गोष्ट आहे. काय सांगाल, उद्घाटन सोहळा देखील आहे, कोण कोण मान्यवर उपस्थित आहे? उद्घाटन सोहळ्यासाठी ज्यांनी वचनाची पूर्तता केलेली आहे ते आमदार, दमदार आमदार, स्वप्नपूर्ती करणारे आमदार महेंद्र सेठजी दलवी साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर जे या रायगडचा ढाण्या वाघ जगदीशभाई गायकवाड की ज्यांनी आमच्या स्वप्नाला खरी गती दिली, ते देखील, आणि त्यांची पत्नी सौ कविताताई गायकवाड, त्याचबरोबर आमदारांची पत्नी मानसीताई दळवी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत की ज्यांचं या स्मारकाकरिता मोठा योगदान आहे. जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या मुरुडमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी साकारलेलं आहे. अप्रतिम असं अतिशय सुंदर स्मारक आहे. काय आपल्या भावना आहेत नेमक्या? उद्घाटन सोहळा भव्य दिव्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुरुड शहरामध्ये कोर्टाच्या निमित्त 2 वेळा आले होते. आमच्या पूर्वजांनी त्यावेळेला घोषणा केली होती की मुरुड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं पाहिजे. गेल्या 50 ते 55 वर्षापासून आमचे बरेचसे कार्यकर्ते प्रयत्न करत होते आणि हे यश आम्हाला मुरुड अलिबागचे आमदार, दमदार आमदार, कार्यसम्राट महेंद्रसिंह दलवी यांच्यामुळे आज हे मुरुड शहरामध्ये भव्य दिव्य हे स्मारक आज उभं आहे. उद्या त्याचा लोकार्पण सोहळा माननीय आमदार दळवीसाहेब यांच्या हस्ते उद्या होणार आहे आणि खूप ही अभिमानाची गोष्ट आहे की गेल्या 50 वर्षाचे स्वप्न आमचे पूर्ण महेंद्रसिंह दलवीने साहेबांनी केले आहेत आमचे, आणि खूप आम्हाला अभिमान वाटतो ह्या विषयाबद्दल. धन्यवाद साहेब. तर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक भव्य दिव्य साकारलेलं आहे, स्वप्नपूर्ती झालेली आहे. काय भावना आहेत सर आपल्या? ज्याप्रमाणे तुम्ही आता बोललात की भावना काय आहेत, भावना ह्या खूप मोठ्या भावना आहेत की ज्या समाजामध्ये, जिथे आमच्या मुरुड तालुक्यामध्ये कुठला नगण्य होतो आम्ही लोक, आणि अशा विविध चांगल्या सान्निध्यपूर्ण पर्यटन स्थळामध्ये बाबासाहेबांचं जे स्मारक आता उभारत होते, आणि त्या स्मारक उभारत असताना खूप काय वेदना झालेल्या आहेत, खूप काय कष्ट केलेले आहेत. हे वडिलोपार्जित लोकांचं जे स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता सत्यात हे झालेलं आहे, उतरलेलं आहे. आणि ह्याचं सत्यात उतरत असताना सन्माननीय आमदार, दमदार आमदार सन्माननीय दळवीसाहेब यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या प्रयत्नाने आणि हे झालेलं आहे. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि खूप समाधानी होतो. उद्या उद्घाटन सोहळा आहे. कशा पद्धतीनं आंबेडकरी अनुयायांचा उत्साह असेल, भीम अनुयायी, धम्म बांधव, बहुजन बांधवांचा कसा उत्साह असेल? उत्साह एक मोठा द्विगुणित उत्साह झालेला आहे. जसं आपण दिवाळी साजरी करतो, आपण दिवाळीपेक्षाही मोठा सण आमचा हे आहे. जे स्वप्न पाहिलं होतं आणि ते सत्यात उतरलेलं आहे, अशी आमची सर्वांची भावना आहे. आणि खूप असे आनंदित आहेत. आणि आपल्याला कळेल की उद्या जे आपलं सोहळा होणार आहे आणि त्यावेळेला आपण जर पाहिलं तर की आमची लोक किती चांगल्या ह्याच्या उत्साहाने येणारे लोक. स्मारकाची रचना काय आहे, कशा पद्धतीनं या स्मारकामध्ये काय काय आहे, नेमकं वास्तूचं स्वरूप कसं आहे? स्मारकाची रचना म्हणजे ग्राउंड+2 आमचे हे आहे. त्याच्यामध्ये विविध असं कार्यक्रम आमचे आहेत की कम्प्युटर्स क्लासेस आहेत, हॉल आहे, विविध योजना आम्ही राखणार आहोत आणि संपूर्ण कमिटीचं भेटणार आहे. जे UPSC वरचे ह्याचे सर्व, आणि ते जे सर्वांगीण विकासासाठी, मुलांच्या विकासासाठी जे काय करता येईल तेवढं आम्ही बहुजनासाठी करणार आहोत.